माईक सुरुवात कशी करू आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व शिक्षक वृंद, मी इथं या शाळेमध्ये 5वी पासून आलेलो आहे. शाळेमध्ये प्रथम मी 5वी मध्ये आलतो तेव्हा मला खिडकीपासला पलीकडला बेंच हवा होता. तर माझ्या वर्गातील 2-4 मुलं त्या बेंचवर बसले होते. मी दुसऱ्या दिवशी आलतो, मग तो बेंच मला हवा होता म्हणून मी त्या लेकरांसंग भांडण केले. तर मला माहित नव्हतं की मला 5वीला क्लास टीचर होते आर्यम पवार सर वर्गामध्ये आले की ते एवढंस काटो खाणायचे, 2 बटन धरायचे, आदिगण मला हाणायचे. सर्वात पहिलं मला हाणायचे, मग वर्गाची शिकवण्याची सुरुवात करायची. म्हणजे वर्गात सर्वात खोडकर मी आणि माझे संघचा एक मुलगा, आम्ही दोघच खोडकर होतो. अक्षय. तर मी 5वीला इतका खोडकर होतो म्हणून चव्हाण सर 7वीचे क्लास टीचर होते. मग सर्व लेकर म्हणत होते की चव्हाण सर 7वीला खूप हाणतात, खूप मारतात. तर मग मी खोडकर होतो म्हणून चव्हाण सर माझ्या दबाव टाकायचे, तू आधीच बारीक आहेस, तुला हाणून अजून बारीक करतो. म्हणजे 7वीत आल्यावर तू खोड्या करणार नाहीस. मग सर मला कुठं दिसलं ग्राउंडवर की हाणायचे, कुठं दिसलं की हाणायचे. माझ्यावर चव्हाण सर खूप रागवत असायचे. चव्हाण सरनी खूप असं म्हणजे माझ्यावर 7वीत गेले तेव्हा मी चव्हाण सर 9वी अ चे क्लास टीचर झाले. मग 7वी मध्ये लॉकडाऊन होतं. मग लॉकडाऊनच्या येणं काही योगच आला नाही चव्हाण सरच्या 7वीच्या वर्गात शिकायचं. चव्हाण सरचा 7वीत मार खायचा योगच आला नाही. मग बरं, बाय. यशपालने थोडक्यामध्ये आपण वर्गामध्ये कसा होतो ह्या भावना व्यक्त केल्या. आणखी कुणाला बोलायची इच्छा आहे का? काही वर्षापूर्वी माझ्या शाळेत आगमन झाले होते. दररोज 8च्या बसनं मी यायची शाळेत, म्हणजे पहिल्याच दिवशी आले 8च्या बसनं शाळेमध्ये. खर तर माझं नव्हतंच, म्हणजे माझं मन नव्हतं या शाळेमध्ये यायचं, कारण की परभणी जिल्ह्यामधून पहिली आलेली वैष्णवी अशात कशी येणार. पण ही शाळा मला माहितच नव्हती ही शाळा अशी आहे म्हणून. मुलं म्हणायची उमरीत शाळा. जेव्हा मी या शाळेमध्ये आले होते, मग मला बिलकर सरांनी सांगितलं इथला स्टाफ खूप चांगला आहे आणि म्हणजे अनुभवी स्टाफ आहे हा. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी मला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली. आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता इत्यादी अनेक गोष्टी इथे आम्ही शिकलो.
जेव्हा पहिल्यांदा शाळेत आले होते मी तेव्हा 21 जूनला शाळेत आले होते मी, तेव्हा इथं वैष्णवी गायकवाड म्हणजे जास्त हुशार मुलगी ही, मला वाटायचं आपण हुशार होऊ देत का मोठं, माझ्या पुढे कोणीच जाऊ नये असं मला वाटायचं. पहिल्यापासून हा माझ्यामध्ये एक दुर्गुण आहे. मला वाटायचं की माझ्या पुढे कोणीच जाऊ नये असं. आठवी शाळेमध्ये असताना वाटायचं माझ्या पुढे कोणीच जाऊ नये, आणि इथं आलं वाटत होतं पण इथं बघितलं तर सर्व मुली हुशार आणि मी असं म्हणजे घाबरते की आता सुद्धा घाबरते. वैष्णवी परत बोलते. मी तुम्हाला आता सांगितलं माझ्यातला दुर्गुण हा होता की माझ्या पुढे कोणीच जाऊ नये, मला वाटत होतं माझ्या पुढे कोणीच जाऊ नये, आणि जे गेले ना त्याचं मला इतका राग येत होता ना. पण जेव्हा मी ह्या शाळेत आले तेव्हापासून माझा दुर्गुण गेला असं वाटतंय मला तो. आणि पहिल्यापर्यंत शाळेत दिवशी आलते मी तेव्हा मला क्लास टीचर म्हणून चव्हाण सर लाभले. 9वी अ मध्ये मी बसले होते, चव्हाण सर लाभले आणि सर म्हणले तुझं नाव काय? मी म्हणलं सर वैष्णवी अंशुराम जाधव. मग सर म्हणले अंशुराम, मी म्हणलं हो सर. सर म्हणले हा माझा तो विद्यार्थी आहे. मग तू माझी नात झालीस? म्हणलं हो, आमच्या दोघांचं आजोबाचं आणि नातीचं नातं जमलं. आणि मग चव्हाण सरांचं मला टीचिंग इतकं आवडतं ना, खूप सुंदर आहे. आणि चव्हाण सर मराठीचे टीचर आहेत ना, सरांनी खूप छान शिकलं त्या दिवशी. आणि सरांचा आणि मग दुसरा तास असायचा सोळंके सरांचा. मला विज्ञान नकोसे वाटायचे, मला विज्ञान कधीच आवडत नव्हते, आणि सायन्स म्हणलं की माझ्या डोक्याला ताण येत होता. पण आता मला सायन्स मध्ये जास्त मार्क पडत होते, पण तरी पण आता मला सायन्स मध्ये थोडेसे कमी मार्क्स आले. सरांना म्हणलं सर मी चांगली तयारी करेन आणि बोर्डच्या परीक्षेमध्ये नक्कीच चांगले मार्क्स येईल. आणि मग तिसरा तास असायचा खेळाचा. माझं खेळाचं नातं कधी जमलं नाहीये, मला खेळ पहिल्यापासूनच आवडत नव्हता आणि आता सुद्धा आवडत नाहीये. पण सर वाडीकर सर जेव्हापासून सरांचं मला एक खूप आवडायचं वाडीकर सरांचं, ते ग्रामर छान शिकवतात. मला क्वेश्चन टॅग डिग्री हे मला माहित नव्हतं काय असतं तर, पण त्यांनी छान शिकवलं. चौथा तास असायचा इंग्लिशचा. इंग्लिश मला खूप आवडायचे, अत्यंत इंग्लिश हा माझा आवडता विषय, हा सर्वात जास्त गणित आणि इंग्लिश हा माझा आवडता विषय. तर मला भरपूर चांगले मार्गदर्शन करायचे इंग्लिशमध्ये. मला इंग्लिशमध्ये पहिला स्टार्टिंगलाच खूप छान मार्क्स आले होते आणि बहुतेक शाळेतून पहिला नंबर आलता इंग्लिशमध्ये, आता सुद्धा येत आहे. काही जण मला चिडवायचे की अरे ही इंग्लिश खूप जास्त बोलतीये, ही काय लंडन मध्ये पैदा झाली का असं मला म्हणत होते. आणि मला भरोसर म्हणायचं लहान बच्चाच एखादा मी अशी बोलत होते, म्हणजे अशी खोडसळ होती जर अशी होती. भरोसरांपाशी तसं म्हणायचे, भरोसर म्हणायचं तू लहान बच्चाच आहेस एखादा. आणि मग 6वा तास असायचा आमचा हिंदीचा, नाही गणिताचा असायचा. अरे पवार सर, मला गणित हा विषय खूप आवडत होता पहिल्यापासूनच. आणि अरे पवार सर, लांडे पवार सर ही टीचिंग मला समजून गेली थोडीशी. मी सरला म्हणलं सर तुम्ही नाही का असं, म्हणजे मला समजत नव्हती त्यांची टीचिंग जास्त. मग मी असं केलं की गणिताची प्रॅक्टिस खूप केली जास्त, मग मला त्याची टीचिंग सुद्धा समजायला लागली. आणि 7वा पिरियड असायचा आमचा हिंदीचा. हिंदी म्हणजे मला कधी माहित नव्हतं हिंदी असं, हिंदी मध्ये सुद्धा ग्रामर असते. आणि खेडकर सर हिंदीला टीचर म्हणून लाभले. त्यांची टीचिंग खूप सुंदर आहे आणि मला आवडते त्यांची टीचिंग. आता ते नाहीये सध्या इथे. 8वा तास आमचा गोंगे सरांचा. गोंगे सर म्हणायचे मला जाधव तुला समजलं ना चॅप्टर शिकवला? म्हणायचे जाधव तुला समजलं नाही? मी म्हणायचे हो सर समजलं आहे मला चॅप्टर. तसेच शाळेत खूप आठवणी आहेत चांगल्या माझ्या. उडत्या पाखरांना पट्टीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घट्याचं काय केव्हाही बांधता येईल, शितीच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. आठवण एक प्रवाह असते, आठवण एक प्रवाह आहे, हळू तसे वळवता येते. दुःखद आठवणीने रडता रडता, दुःख आठवणीने हसता येते. थँक्यू सो मच. आणखी कोण मनोगत